महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. 5,000ची लाच मागितल्या प्रकरणी कांदळे येथील तलाठी महादेव सीताराम धुमाळ अँटी करप्शनच्या जाळ्यात. पेण तालुक्यातील मौजे कांदळे येथील सर्वे नंबर 89 या जमिनीच्या सातबारा उतार्यावर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची नावे नोंद करण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरोपी लोकसेवक महादेव सीताराम धुमाळ वय 34 वर्ष यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अँटी करप्शन ब्युरो कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तक्रारदार यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी लाप्रवी अलिबाग जिल्हा रायगड येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवकाने स्वतःसाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांसाठी लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्याचं अँटी करप्शन ब्युरोने नमूद केलंय. पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी करताना दिनांक 22/12/2025 रोजी सायंकाळी 6:06 ते 6:23 या वेळेत मोबाईल फोनद्वारे तसेच 7:03 ते 7:42 या वेळेत उपविभागीय अधिकारी पेन कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष भेटीत 5,000 रुपयांची लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे पंचनामा व पुराव्यांद्वारे निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरिता IS भोसले, अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील तसेच चालक पोलीस हवालदार सागर पाटील यांचा समावेश होता. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा. पेण तालुक्यातील मौजे कांदळे येथील सर्वे नंबर 89 या जमिनीच्या सातबारा उतार्यावर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची नावे नोंद करण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरोपी लोकसेवक महादेव सीताराम धुमाळ वय 34 वर्ष यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अँटी करप्शन ब्युरोने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तक्रारदार यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी लाप्रवी अलिबाग जिल्हा रायगड येथे तक्रार दाखल केली होती. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.